हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत लाईक वीकली अनालिसिस. थोडंफार जे आहे ते आपण आधी करायचो, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप पण करायचो. पुन्हा कुठेतरी आपण एकदाच अनालिसिस सुरू केलं आहे. सो जनरली जेव्हा पण आपण अनालिसिस करतो तेव्हा मार्केटमध्ये जो ओव्हरऑल बिहेवियर आहे, इंडेक्सचा बिहेवियर आहे, तो जनरली कुठेतरी आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करत असतो. आणि जर तो कॅप्चर केला त्याच्यानंतर पुढे काय होऊ शकतं येणाऱ्या काही दिवसासाठी किंवा येणाऱ्या काय त्या पर्टिक्युलर एक्सपायरीसाठी ते आपण डिस्कस करतो, राईट. सो बघा, मी इथे जे आहे तो कन्सेप्ट ऑलरेडी खूप वेळा कव्हर केला आहे लाईक अ फ्युचर्स बिल्टअप. त्यामुळे पुन्हा मी एकदा कव्हर करतोय. त्यामुळे जे कोण नवीन असतील त्यांच्यासाठी खूप युजफुल व्हिडिओ असेल ही. आणि जे ऑलरेडी प्रिव्हियस व्ह्युअर्स आहेत, जे कन्सिस्टंटली व्हिडिओज बघतात किंवा ज्यांना माहिती आहे फ्युचर्स बिल्टअप काय, त्यांनी पहिला पार्ट स्किप केला तरी चालेल, काही हरकत नाही. किंवा त्यांनी यू कॅन वॉच इट, थोड्या डिटेलमध्ये समजलं तर काही हरकत नाही होणार त्या गोष्टीची. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट. ठीक आहे. सो बघा, सेंटिमेंट जो आहे ना तो स्टॉकचा किंवा इंडेक्सचा आयडेंटिफाय करताना आपल्याला बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात की स्टॉकने हिस्टॉरिकली मोमेंटम कसं दिलंय किंवा येणाऱ्या काही दिवसात कशी मोमेंटम देऊ शकतो, राईट. सो त्यासाठी माय फेवरेट डेटा पॉइंट इज अ फ्युचर्स बिल्टअप. ठीक आहे. थोड्याला मी झूम करतो अजून. सो माय फेवरेट इज व्हॉट? अ फ्युचर्स बिल्टअप. ठीक आहे. बघा, सिंपल आहे. फ्युचर्स बिल्टअप मध्ये आपण प्राइस आणि ओपन इंटरेस्ट या दोन कंपोनेंटला एकत्र करून एक व्हिडिओ कन्सेप्ट बनवतो किंवा एक नरेशन येतो. ठीक आहे. जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. मीन्स व्हॉट की कुठे फ्रेश बायर्स त्यांच्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. लॉंग बिल्टअप मीन्स व्हॉट की प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही वरती चाललेत. व्हॉट वॉज द सेकंड थिंग की माझी प्राइस खाली चालले आणि ओपन इंटरेस्ट पण खाली चाललंय. सो जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली येतात त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग? लॉंग अनवाइंडिंग लाईक सिंपल म्हणू शकतो दॅट कम्स अंडर दी प्रॉफिट बुकिंग. जर मी एखादा बायर आहे आणि मी 1000ला एखादा स्टॉक ऑप्शन्स बाय केला असेल आणि स्टॉक गेला आहे 1500 वरती, सो ॲज अ बायर 500 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो जेव्हा मी तो 500 रुपयाचा प्रॉफिट बुक करणार तेव्हा मी काय करणार, मी बाईंगचा प्रेशर रिलीज करते. त्यामुळे माझी प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट पण खाली येतो कारण मी बाईंगचे ट्रेड स्क्वेअर ऑफ केल्यामुळे. सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट? अ लॉंग अनवाइंडिंग. ओके. व्हॉट वॉज अ थर्ड थिंग? थर्ड थिंग इज व्हॉट की माझी प्राइस जी आहे ती खाली चालली आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती चाललाय. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वाढतो सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप. व्हॉट इज शॉर्ट बिल्टअप? शॉर्ट बिल्टअपला एक सिम्प्लिफाईड वर्ड मध्ये जर मी सांगायचं म्हटलं तर कुठे फ्रेश सेलर्स त्यांच्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. सो जेव्हा जेव्हा फ्रेश सेलिंग होत असते दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप. अँड व्हॉट वॉज द लास्ट थिंग की प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट कव्हरिंग. ओके. शॉर्ट कव्हरिंगला एक सिम्पली म्हणू शकतो की जे सेलर्स आहेत ते कुठे प्रॉफिट बुक करतात. ओके. नाव बघा, ह्या दोघांना जर मी कंबाईन केलं लाईक लॉंग, दोघांना 4 जणांना जर मी कंबाईन केलं लॉंग, अनवाइंडिंग, शॉर्ट आणि कव्हरिंगला, तर सिम्पली ना आपले काही पॅटर्न बनतात जर मी हिस्टॉरिकली ह्याला चेक करतो तेव्हा. ओके. सो त्याला आपण म्हणतो बिल्टअप सायकल्स. ओके. ना सिंपल आहे बघा ह्याच्या पाठचं लॉजिक. बिल्टअप सायकल्सच्या बद्दल जर मी सांगायचं म्हटलं तुम्हाला तर मार्केट बघा काही असा वरती जातो, राईट. सो लेट्स अज्युम जर मार्केट बिकॉज ऑफ लॉंग बिल्टअप मुळे वरती चाललंय आणि यू कॅन सी हा जो खाली येतो इकडे दिस वन, सपोज हा अनवाइंडिंग मुळे खाली येतोय, लॉंग अनवाइंडिंग मुळे. सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट? अ बुलिश सेंटिमेंट. की जेव्हा जेव्हा लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग सायकल असतं
दॅट कम्स अंडर दी अ बुलिश सेंटिमेंट. आणि मार्केट खाली कसा पडतो लाईक दिस. सो सपोज मार्केट शॉर्टमुळे खाली पडतोय आणि हा जो वरती येतोय विच इज बिकॉज ऑफ द कव्हरिंग, म्हणजे शॉर्ट कव्हरिंगमुळे. सो दॅट कम्स अंडर दी अ बेरिश सेंटिमेंट. जेव्हा एस आणि एस सी चं कॉम्बिनेशन असतं, सो दॅट कम्स अंडर दी अ बेरिश सेंटिमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टॉक. ओके, सो एक क्विक रिकॅप देतो मी क्विकली ती तुम्हाला. आपण दोन गोष्टी घेतल्या, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट. सो जेव्हा दोघांना कंबाईन करतो तेव्हा आपल्याला फ्युचर्स बिल्टअप मिळतं की ऍक्च्युअल त्या स्टॉकचा मोमेंटम काय बेस्ड ऑन दी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप, की कुठे फ्रेश बायर्स त्यांच्या पोझिशन ऍड करतात हे आपल्याला समजतं. जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली जातं, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंगला काय म्हणू शकतो, प्रॉफिट बुकिंग, की कुठे बायर्स जे आहेत ते त्यांचे प्रॉफिट बुक करतात. त्यानंतर जो आहे तो आहे शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअपला तुम्ही काय म्हणू शकता की प्राइस माझी खाली चालली आणि ओपन इंटरेस्ट वाढते. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वाढतं, सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप, मीन्स फ्रेश सेलर्स कुठे त्यांच्या पोझिशन ऍड करतात. अँड द लास्ट वन इज वॉट, अ शॉर्ट कव्हरिंग, जिथे प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली जातो. सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट कव्हरिंग. हे झालं डेली बेसिसवरती. जर मी ह्याला हिस्टॉरिकली चेक करतोय तेव्हा काय होतं की जेव्हा जेव्हा लाईक बायर्स येत आहेत पुन्हा प्रॉफिट बुक करतात, पुन्हा बायर्स येतात पुन्हा प्रॉफिट बुक करतात. सो दॅट कम्स अंडर दी वॉट, अ लॉंग अँड लॉंग अनवाइंडिंग सायकल, त्याला आपण म्हणतो बुलिश सायकल. आणि जेव्हा सेलर्स येतात पुन्हा कव्हर, पुन्हा सेलर्स पुन्हा कव्हर, सो ह्याला आपण म्हणतो शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंग सायकल. सो शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंग सायकल कशात येतं, दॅट कम्स अंडर दी अ बेरिश वन. ओके, नाव लेट्स अज्युम जर मला निफ्टी समजला की निफ्टीचा सेंटिमेंट बुलिश आहे, ओके, बँक निफ्टी समजलं की बँक निफ्टीचा सेंटिमेंट बुलिश आहे, सो मी त्यानुसार स्ट्रॅटेजीज बनवू शकतो. नाव कसं समजणार, आता हा डेटा पॉइंट भेटणार कुठे किंवा मिळणार कुठे. ओके, सो मी इथे येणार क्वांट्सॲपमध्ये आणि ट्रॅकमध्ये आलो, बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलमध्ये आलो. नाव यू कॅन सी इथे फ्युचर्स OI हिस्टॉरिकलचा डेटा पॉइंट आहे. सो आय क्लिक ऑन दॅट. सो हा मला हेल्प करतो टू आयडेंटिफाय दी मोमेंटम, की निफ्टी हिस्टॉरिकली कशी मोमेंटम दिली निफ्टीने. ओके, नाव यू कॅन सी हा जो डेटा पॉइंट आपण फेच केला हा 29 जुलैचा आहे फ्रॉम आजच्या दिवसापर्यंत जेव्हा मी रेकॉर्ड करतोय अराउंड 27ला, राईट. नाव तेव्हापासून जर तुम्ही बघितलं ना तर ओव्हरऑल मला 29 पासून 1 आणि 2 मेजर शॉर्ट दिसत आहेत. ओव्हरऑल बिल्टअप बघितलं तर तुम्हाला अनवाइंडिंग दिसेल, तिकडे लॉंग दिसेल, शॉर्ट कव्हरिंग आणि लॉंग. सो नेट जो सेंटिमेंट आहे निफ्टीचा थोडाफार पॉझिटिव्ह आहे. आणि जर तुम्ही लेटेस्ट काही दिवसांचा बघितलात ना, आपल्याला वीकली अनालिसिस करायचं, ऍटलीस्ट मी आठवड्याभराचा जरी डेटा पॉइंट बघितला, हा आजचा आहे, त्याच्या आधीचे 4-5 दिवस जरी तुम्ही इथे बघितलात तर मला मॅक्झिमम टाइम म्हणजे मोस्ट ऑफ टाइम ओव्हरऑल तो मला पॉझिटिव्ह सेंटिमेंट येतो. शॉर्ट कव्हरिंगमुळे मार्केटवरती आलं आणि सोबत लॉंग बिल्टअपमुळे. सो कुठेतरी जो आहे तो निफ्टीचा सेंटिमेंट थोडाफार मला इथे बुलिश दिसते, राईट. लेट्स चेक इट आउट विथ द बँक निफ्टी. जर मी इथे बँक निफ्टी वरती आलो, लेट्स सी. ओके, बँक निफ्टीचा जर तुम्ही ओव्हरऑल सेंटिमेंट बघितलात ना तर शॉर्ट आहे, अगेन कव्हर झाले, अगेन शॉर्ट बिल्टअप झालं, कव्हर झाले. सो मला इथे दिसतं की शॉर्ट बिल्टअप आहे. लेट्स चेक आउट की अग्रेसिव्ह शॉर्ट आहे का इकडे. ओके, सो जर तुम्ही इथे बघितलं तर एक मेजर शॉर्ट इथे बघायला मिळतो आणि कव्हरिंग म्हणजे बँक निफ्टी टेक्निकली थोडाफार जो आहे तो अग्रेसिव्ह बुलिश नाही म्हणू शकत, ना की मॉडरेटली. हलकासा जो आहे तो शॉर्ट बिल्टअप मध्ये दिसतोय, बट 2 दिवसापासून कुठेतरी लॉंग बिल्टअप आहे, त्यामुळे प्राइस जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे वरती आली आहे, राईट. सो बँक निफ्टीमध्ये ओव्हरऑल जर मला एखादा व्ह्यू बनवायचा असेल तर थोडा मी अवॉइड करणार. थोडाफार इथे मिक्स टाईप ऑफ स्ट्रक्चर दिसते मला, बिल्टअप दिसते की लॉंग पण होतोय आणि शॉर्ट पण होतोय. सो थोडं मी अवॉइड करणार, बट मला क्लिअर कट जो इंडिकेशन देतोय तो कोणता देतोय, निफ्टी, राईट. का निफ्टी, कारण निफ्टी जर मी पाहिलं तर टेक्निकली फ्रॉम लास्ट 6-7 डेज एक पॉझिटिव्ह बिल्टअप, एक क्लिअर कट एक कन्फर्मेशन दिसते किंवा एक अँटिसिपेट मी करू शकतो की मोमेंटम वरच्या साईडला येऊ शकते किंवा एक बुलिशनेस येऊ शकतो, राईट. नाव आता कोणत्या स्ट्रॅटेजीज डिप्लॉय केल्या पाहिजे, दॅट इज द मेन थिंग, राईट. सो बघा, स्ट्रॅटेजीजचा जर एक कन्सेप्ट असेल कधीही लक्षात ठेवा, जेव्हा आपण स्ट्रॅटेजीज आपल्याला डिप्लॉय करायच्या असतील तेव्हा आपल्याला कंडिशन्स बघायच्या मार्केटच्या. आणि जेव्हा पण तुम्ही एखादी वीकली स्ट्रॅटेजी बनवतायत, सो वीकली स्ट्रॅटेजीज वरती ट्राय करा की तुम्ही जे जाल ते क्रेडिट स्प्रेडनेच जाल.
ओके, ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड, कारण क्रेडिट स्प्रेड अशी गोष्ट आहे ना जी जर मार्केट आपल्या फेवरमध्ये नाही गेला किंवा हलकासा फेवरमध्ये जाऊन साईड झाला स्टील आय गॉट अ गुड अमाऊंट ऑफ बेनिफिट, कारण थिटा त्याचा इम्पॅक्ट तिकडे जास्त आहे. सो वीकली स्ट्रॅटेजीजवर ट्राय टू गो विथ द वॉट अ क्रेडिट स्प्रेड. क्रेडिट स्प्रेड सोबत मी जाणार. ओके, आता क्रेडिट स्प्रेडमध्ये येतात काय, सो जनरली येतं बुलिशसाठी बुलपुट स्प्रेड, ओके, आणि जर मला एखादी बेअरिश स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर बेअर कॉल स्प्रेड. ओके, सो रिस्क रिवॉर्ड जो असेल आपला तो ट्राय करा की जर तुम्ही एक कम्प्लिटली न्यू एक्सपायरीमध्ये असाल, एकही दिवस नाही झाला नेक्स्ट एक्सपायरीवर डायरेक्टली ट्रेड बनवताय, सो 1:2 ट्राय करा किंवा 1:1. ओके, पॉसिबल आहे तर 1:2. जर तुम्हाला दिसतं की अग्रेसिव्ह बिल्टअप आहे, थोडे फार दिवस जास्त आहे, जसं मी सपोज मी फ्रायडेला जर एक्झिक्यूट करत असेल माझी स्ट्रॅटेजी तर आय ट्राय टू गो विथ द 1:2, किंवा जर मी मंडे ट्यूजडेला असेल तो आय ट्राय टू गो विथ द 1:1. ओके, क्रेडिट स्प्रेड आहे इथे. या दोन्ही स्ट्रॅटेजीचा बेनिफिट काय आहे, या दोन्ही ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या लिमिटेड लॉस आणि लिमिटेड प्रॉफिट आहे, लॉस आणि प्रॉफिट. ओके, सो आय नो दॅट की जर मार्केट जरी खाली पडला अग्रेसिव्हली तरी मला माहिती आहे माझा मॅक्झिमम लॉस किती, आणि आपण पूर्ण त्यासाठी वेट नाही करणार, कारण मॅक्झिमम लॉस होण्याचे चान्सेस कमी आहेत. जो आहे तो लॉस त्याच्या आधीच आपण एक्झिट करू, आणि जरी मार्केटने डिरेक्शन दिली खूप चांगल्या सुंदर साईडला एक आपल्या फेवरमध्ये, सो आपल्याला माहिती आहे की मला किती बेनिफिट मिळेल. सो लिमिटेड लॉस इज द बेनिफिट फॉर दॅट पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीज, आणि प्रॉफिट पण आहे. सो मी 1:2 जर मी करतोय म्हणजे जर मोमेंटम आली तर ₹2 मिळतात, नाही आली तर ₹1 मी रिस्कमध्ये ठेवलाच आहे, राईट. सो असं काही आपण इथे ट्रेड्स बनवू शकतो. आणि ह्याचा मेन कन्सेप्ट काय माहिती, जर तुम्हाला एखादी स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची किंवा बिल्ड करायची ना, डू वन थिंग, कॉन्सेप्टवरतीच तुम्हाला इथे ट्रेडिंग हा एक डेटा पॉइंट मिळेल. ट्रेडिंगवरती या, इथे तुम्हाला ऑप्शन्स आर्किटेक्ट बघायला मिळेल, राईट. सो आय क्लिक ऑन ऑप्शन्स आर्किटेक्ट. ऑप्शन्स आर्किटेक्ट हा पेपर ट्रेडिंग टूल आहे. सो ज्या पण जनरली स्ट्रॅटेजीज बिल्ड करायच्या असतात किंवा स्केलेटन जो स्ट्रॅटेजीजचा पाहिजे असतो तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, सो लेट्स सी जर मला एखादी बुलिश स्ट्रॅटेजी पाहिजे, सो व्हॉट आय विल डू, मी आहे ना बुलपुट स्प्रेडमध्ये क्रेडिट स्ट्रॅटेजी स्केलेटन बघायला मिळते. कशी बनते बुलपुट स्प्रेड, ॲट द मनी पुट बाय करून इन द मनी आपण विकतो, राईट. सो थोडाफार इथे 1:1 ऑलरेडी इथे बनवून मिळाला आहे. सो थोडं जर मी ह्याला ॲडजस्ट करायला गेलो अजून थोडं इन द मनी, तर यू कॅन सी जर मार्केटने डिरेक्शन दिली स्टील तर बेनिफिट जो आहे तो एक्सपायरीपर्यंत जर मार्केटने मोमेंटम दिली तर 1353 इज माय प्रॉफिट. मॅक्झिमम लॉस जो आहे तो कितीही खाली पडला तरी 1146 आहे. सो 1:1च्या आसपास आहे इथे, आणि आय कॅन सेव्ह इट. इथे येऊन मी सेव्ह करू शकतो माझ्या पोझिशन. सो तुमचा जो काही रिअल MTM आहे तो तुम्हाला बघायला मिळेल. सो वीकली अनालिसिसला आपण बरेच कॅन्डलस्टिक्स पॅटर्न फॉलो करतो किंवा ओपन इंटरेस्ट डेटा आपण बघतो, बट ही एक सिंपल कन्सेप्ट आहे ज्यात तुम्ही हिस्टॉरिकल बिल्टअप समजून बघू शकता की स्टॉक किंवा इंडेक्सने हिस्टॉरिकली मोमेंटम कसं देईल, आणि त्यानुसार तुम्ही एक फ्युचर्स मोमेंटम अँटिसिपेट करू शकता. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. जितके जास्तीत जास्त तुम्ही लाईक किंवा कमेंट कराल, किंवा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर सांगा की ही कन्सेप्ट एवढी खास होती, किंवा जर तुम्हाला वेगळी कन्सेप्ट पाहिजे तर तुम्ही तेही मेन्शन करा, सो आपण त्यावरती व्हिडिओज बनवू. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर युअर टाइम.